Hi friends, this is Chetan Adde, working as an assistant professor in MIT College of Railway Engineering and Research, Barshi. Now, in this video, we will start our third topic is nothing but probability and statistics. ह्या व्हिडिओपासून आपण काय करणार आहे तिसऱ्या टॉपिकला चालू करणार आहोत आणि त्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स. तो टॉपिक चालू करण्याच्या आधी त्याची एक्झाम्पल डील्स करण्याच्या आधी आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा काय करायचं की बेसिक डेफिनेशन्स बघायच्या त्याच्या त्या काय काय आहेत त्याचा अर्थ काय होतो नेमकं ते बघायचं किंवा नोटेशन्स काय काय असतात ते बघायचे आपल्याला. ठीक आहे, बेसिक डेफिनेशन्स त्यातली पहिली डेफिनेशन काय आपली की रँडम व्हेरिएबल. जनरली प्रोबॅबिलिटी मध्ये रँडम व्हेरिएबल हा एक्स लेटरने डिनोट केला जातो. ठीक आहे, बघा व्हेरिएबल इज यूज्ड टू डिनोट द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ द आउटकम. म्हणजे समजा एखादा कॉस्ट टॉइन केलाय आपण, ठीक आहे, एखादा कॉइन टॉस केलाय आपण तर त्याचे आउटकम काय काय भेटतील ते दर्शवण्यासाठी आपण ह्या रँडम व्हेरिएबलचा वापर करतो. ठीक आहे, किंवा एखादा डाय म्हणजे पासा फेकलाय आपण तर त्याचे आउटकम येण्यासाठी आपण काय करतो जनरली त्या व्हेरिएबलचा वापर करतो. दॅट व्हेरिएबल इज नथिंग बट इट्स कॉल्ड ॲज अन रँडम व्हेरिएबल. ओके, नाउ नेक्स्ट डेफिनेशन इज देअर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ठीक आहे, म्हणजे फक्त काय रँडम व्हेरिएबल ॲज इट इज आहे, त्याच्या आधी फक्त डिस्क्रीट शब्द जोडला आणि त्याचा अर्थ काय होतोय इफ द रँडम व्हेरिएबल एक्स टेक्स ओनली फायनाइट व्हॅल्यू और काउंटेबली इनफायनाइट व्हॅल्यू देन इट इज कॉल्ड ॲज अ रँडम व्हेरिएबल. म्हणजे ह्या रँडम व्हेरिएबलनी जर फायनाइट किंवा काउंटेबली इनफायनाइट म्हणजे काउंटेबल व्हॅल्यू घेतल्या तर त्या रँडम व्हेरिएबलला आपण काय म्हणणार आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके, सपोज एखादा कॉइन जर टॉस केला तर कॉइन टॉस केला तर एक कॉइन टॉस केला तर दोन प्रोबॅबिलिटी भेटू शकतात. ती कुठली एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. म्हणजे पॉसिबिलिटी किती द्यायला दोन, दॅट इज नथिंग बट फायनाइट, दॅट इज कॉल्ड ॲज अन डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके, किंवा एखादा डाय फेकलाय म्हणजे फासा फेकलाय मग त्याची पॉसिबिलिटी काय काय शकते 1 2 3 4 5 6 म्हणजे ती सुद्धा काय फायनाइट आहे. ठीक आहे, तर त्या रँडम व्हेरिएबलला आपण काय म्हणतो डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. इट्स व्हेरी व्हेरी सिंपल. नाउ थर्ड डेफिनेशन इज देअर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. ठीक आहे, म्हणजे आता समजा ह्या दोन्हीपेक्षा अपार्ट फ्रॉम दिस टू जर तिसरी कंडिशन असेल म्हणजे तुमचा रँडम व्हेरिएबल जर अनकाउंटेबल असेल तर दॅट रँडम व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज अन कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. ओके, इट्स व्हेरी व्हेरी सिंपल डेफिनेशन. नाउ अगेन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन. Probability distribution. Now see here, if the probability are distributed over the values of the variable or the totality of the probability together with the corresponding values of x, it's called as a probability distribution. म्हणजे एक एक्झाम्पल आहे, समजा एखादा आपण डाय थ्रो केला. ठीक आहे, तो जर डाय थ्रोन केला तर त्याची पॉसिबिलिटी काय 1 2 3 4 5 6 पडू शकते आणि प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी काय 1/6 1/6 1/6 1/6 आहे. म्हणजे सगळ्यांची काय सेम आहे. दॅट इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. नाउ डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, डिस्क्रीट आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ह्याच्यावर अवलंबून आहे ते डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. काय आहे ते इफ एक्स इज अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे ह्या एक्सची व्हॅल्यू तुमची काय असली पाहिजे एकतर फायनाइट किंवा काउंटेबली इनफायनाइट असली पाहिजे. ओके, we know that the probability pi is this pi is nothing but our probability आणि I त्याचा सफिक्स आहे. मग किती नंबर ऑफ pi असू शकतात that x will together with the value xi then the probability distribution is called as a discrete probability distribution. डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल वर हे अवलंबून आहे म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय probability distribution. Okay, the probability pi may be given in the tabular form or by a formula satisfying. कुठलीही प्रोबॅबिलिटी असेल आपली कुठलीही प्रोबॅबिलिटी तर त्याच्या ह्या दोन सगळ्यात महत्वाच्या कंडिशन आहेत. खूप महत्वाच्या कंडिशन आहेत ह्या. मे बी एमसीक्यू मध्ये खूप वेळा ह्याच्यावर विचारलं जाऊ शकतं पण ही बेसिक कंडिशन आहे जी की कुठलीही प्रोबॅबिलिटी ही 0 पेक्षा कमी नसते. म्हणजे प्रोबॅबिलिटी कधीच निगेटिव्ह नसते आणि 1 पेक्षा सुद्धा कधी प्रोबॅबिलिटी त्याची मोठी नसते. म्हणजे प्रोबॅबिलिटी इज लाईज बिटवीन 0 to 1. 0 असू शकते किंवा 1 सुद्धा असू शकते, काय प्रॉब्लेम नाहीये. पण ही 0 पेक्षा खाली नसते कधी आणि 1 पेक्षा मोठी नसते. दॅट इज इट लाईज बिटवीन 0 to 1. आणि जेवढ्या काय तुमच्या प्रोबॅबिलिटीज आहेत त्या सगळ्या प्रोबॅबिलिटीज जर बेरीज केली तर त्याची बेरीज किती यायला पाहिजे 1. म्हणजे सम ऑफ प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 1. दॅट इज नथिंग बट आवर this probability density function. Okay, this is our probability density function and this probability discrete probability distribution it depends on a probability discrete random variable. Now we have to see another definition is continuous random
variable. Now here is our next definition on the basis of continuous random variable. That is nothing but a continuous random variable. Its continuous probability distribution is there. Okay, here continuous probability distribution. Okay, this is our definition. This definition depends on our continuous random variable. Okay, if x is a continuous random variable, that is nothing but if the value of x is uncountable, that is called as a continuous random variable. And we know that the probability that x will be in a given interval a comma b, then the probability distribution is called as continuous probability distribution. Okay, continuous probability distribution. त्या इंटरवल मध्ये जर ती प्रोबॅबिलिटीचं फंक्शन जर दिलं असेल, डिस्ट्रीब्युशनचं फंक्शन जर दिलं असेल आपल्याला ए बी मध्ये, तर आपण त्याला म्हणतो कंटिन्यूअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. जनरली द कंटिन्यूअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज गिवन इन द फॉर्म ऑफ अ फंक्शन एफ ऑफ एक्स. ठीक आहे, कधी पण कंटिन्यूअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे फंक्शन एफ ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं असतं आणि त्या एफ ऑफ एक्सला काय म्हणतो आपण, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असं म्हणतो. ठीक आहे, एक्स तुमचा जर फायनाइट असेल तर त्या टाइमला आपण कुठलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड करणार, डिस्क्रीट. आणि जर तुमचा एक्स अनकाउंटेबल असेल तर त्या टाइमला कंटिन्यूअस. ओके, द एरिया अंडर द कर्व फ्रॉम ए टू बी is equal to the probability that x will be in interval a comma b. That is the total area under the curve is 1. आपण जस्ट डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बघितलं त्यावेळेस त्याची टोटल प्रोबॅबिलिटी किती होती, 1. आणि ह्याच्यामध्ये टोटल एरिया किती असणार आहे माझा, 1 असणार. म्हणजे जर तुमचं कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असेल तर त्यावेळेस आपण इंटिग्रेशन घेतो. आणि ज्यावेळेस तुमचं डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे म्हणजे डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे त्यावेळेस आपण काय घेतो, सम घेतो. दोन्हीमध्ये सुद्धा एरिया इकडे 1 असतो आणि इकडे समेशन काय असते, 1च असते. ह्या आहेत आपल्या सगळ्या बेसिक डेफिनेशन. ज्यावेळेस तुमची एक्स ची व्हॅल्यू कशी आहे त्याच्यानुसार आपण ते इंटिग्रेशन घ्यायचं का सम घ्यायची आपण ते बघणार. ठीक आहे, आता आपल्याला पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्या पहिल्या एक्झाम्पलचा वापर बघूयात आपण काय दिलंय काय नाही. मग आपल्याला कुठलं डिस्ट्रीब्युशन वापरायचं ते पाहूयात आणि 1 बाय 1 एक 2-3 एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करूया. ओके, नाउ हियर इज माय फर्स्ट क्वेश्चन इज देयर, फर्स्ट एक्झाम्पल इज देयर. The probability density function of a random variable, this RV is nothing but random variable x, is 0 except at the point 0, 1, 2. Okay, 0, 1 आणि 2 सोडून बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूला तुमची रँडम व्हेरिएबलला सगळ्या व्हॅल्यूला तुम्हाला काय सांगितलंय की त्याची काय व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी काय त्याची 0 आहे म्हणून सांगितलंय. ऍट दिस पॉइंट म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 0 किती दिली आहे त्यांनी 3c क्यूब दिली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 किती दिली आहे 4c मायनस 10c स्क्वेअर दिले आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 2 किती दिली 5c मायनस 1 दिली. आता बघा इथं रँडम व्हेरिएबल कुठला झाला मग 0, 1 आणि 2 म्हणजे 0, 1 आणि 2 आणि ही त्याची काय 0 ची प्रोबॅबिलिटी आहे, ही 1 ची प्रोबॅबिलिटी आणि 2 ची प्रोबॅबिलिटी. मग ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय विचारले त्यांनी की c ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली आहे. ठीक आहे, आणि दुसरी कंडिशन काय सांगितली आहे की 0 पेक्षा मोठी आणि 2 पेक्षा लहान अशी आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची ह्या व्हेरिएबलची. आता बघा रँडम व्हेरिएबल काय आहेत माझ्याकडे, फायनाइट रँडम व्हेरिएबल आहेत म्हणजे एकूण किती 3 आहेत. 3 हा आपला फायनाइट आकडा आहे. मग हा 3 आपले काय झाले 3 रँडम व्हेरिएबल झाले आपले म्हणजे फायनाइट आहेत. म्हणजे आपण कुठल्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा वापर करणार, डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा वापर करणार. मग आपण जेव्हा 5वी डेफिनेशन बघितली होती ह्या व्हिडिओमध्ये तर त्याच्यामध्ये 2 कंडिशन आपल्याला सांगितल्या होत्या. पहिली कंडिशन काय सांगितली होती की समेशन ऑफ पी आय इज इक्वल टू 1. म्हणजे ही सगळ्यात पहिली कंडिशन काय की प्रोबॅबिलिटीच्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम किती असते 1 असते आणि तुमची प्रोबॅबिलिटी ही 0 आणि 0 पेक्षा मोठी आणि 1 आणि 1 पेक्षा लहान असते. म्हणजे 1 असू शकते 0 असू शकते म्हणजे 0 आणि 1 च्या मध्ये लाईज आहे. ह्या 2 महत्त्वाच्या कंडिशन आहेत. ह्याच 2 कंडिशनचा वापर करून आपल्याला सी ची आणि ही दुसरी कंडिशन फाइंड करायची. बघूया त्यांनी काय सांगितलंय, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 3c स्क्वेअर, प्रोबॅबिलिटी ऑफ 1 4c मायनस 10c स्क्वेअर, प्रोबॅबिलिटी ऑफ 2 इज इक्वल टू 5c मायनस 1. ह्या कंडिशन दिलेल्या आहेत आपल्याला. कधी पण आपल्याला हा सी काय ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे आपल्याला त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. कधी पण जर आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर त्यावेळेस आपण पहिल्या कंडिशनचा वापर करणार की सगळ्याची प्रोबॅबिलिटी किती असते 1 असते. बघा ना, समेशन ऑफ पी आय इज इक्वल टू 1. किती व्हेरिएबल आहेत एकूण 3 व्हेरिएबल म्हणजे काय प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस
प्रोबॅबिलिटी ऑफ 2 इज इक्वल टू 1. म्हणजे सम सगळी प्रोबॅबिलिटीची बेरीज किती येते 1 येते. म्हणजेच कशाची 0 ची 1 ची आणि 2 ची जर सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज केली तर किती येते 1 येते. मग प्रोबॅबिलिटी ऑफ 0 किती दिली मला 3c क्यूब. ओके. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 4c minus 10c square plus probability of 2 5c minus 1 which is equal to 1. ओके. आता हा 1 मी इकडे घेऊ शकतो. मग काय येते 3c क्यूब हा स्क्वेअर आहे मी पहिल्यांदा लिहितो मायनस 10c स्क्वेअर c प्लस 9c c च्या दोन टर्म येतात म्हणून ही बेरीज काय झाली 9c आणि इथं -1 आणि हा +1 आहे इकडे आल्यावर काय होणार मायनस 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 काय होणार -2 which is equal to 0. ओके. मग आता हे काय झालं माझं क्यूबिक इक्वेशन झालं. क्यूबिक इक्वेशन आहे म्हणजे ह्याच्या आपण c ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. म्हणजे ह्याच्या एकूण किती व्हॅल्यू येणार 3 व्हॅल्यू येणार. ठीक आहे. 3 व्हॅल्यू आल्यानंतर ना त्या 3 व्हॅल्यू जेव्हा तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करताय तेव्हा तुम्हाला c च्या व्हॅल्यू भेटतात. c इज इक्वल टू 1 c इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू 1/3 असे एकूण तुम्हाला 3 व्हॅल्यू भेटतात. मग आता इथं आपल्याला 3 व्हॅल्यू आले तर पण आता आपल्याला ह्याच्यातली कुठली उपयोगाची ठरणार ते आपण कसं जज करणार. ठीक आहे. यांनी काय विचारले c ची व्हॅल्यू फाइंड करा पण तिन्ही पण घेऊन चालणार नाही आपल्याला. त्यांनी ही पण कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. समजा आपण c ची व्हॅल्यू 1 घेतली c ची व्हॅल्यू काय घेतली 1 घेतली त्यावेळेस आपण दुसऱ्या कंडिशनचा विचार करणार की दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी काय सांगितलंय की तुमची प्रोबॅबिलिटी ही 0 पेक्षा मोठी 0 आणि 0 पेक्षा मोठी पाहिजे आणि 1 पेक्षा काय पाहिजे कमी पाहिजे. प्रत्येक रँडम व्हेरिएबल प्रत्येक प्रोबॅबिलिटीसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे बरं का प्रत्येक प्रोबॅबिलिटीसाठी. मग समजा c ची व्हॅल्यू मी 1 घेतली आणि समजा इथं मी व्हॅल्यू पुट केली 1. ठीक आहे. 1 क्यूब किती येते 1 3 × 1 3 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 0 किती आली तुमची 3 आली. मग 1 पेक्षा मोठी येते त्याच्यामुळे c ची व्हॅल्यू तुम्ही 1 स्किप करून टाकली. समजा c इज इक्वल टू तुम्ही 2 घेतला 2 क्यूब किती येते 8 8 × 3 24 मग प्रोबॅबिलिटी ऑफ 0 किती आली 24. ओके. मग ही 1 पेक्षा जास्त आली म्हणून हा 2 सुद्धा काय केला मी स्किप केला म्हणून मी c ची व्हॅल्यू किती आली म्हणजे देअरफॉर c इज इक्वल टू 1/3. दिस व्हेरी सिंपल. पहिले जी काय तुम्हाला फाइंड करायला सांगितलं होतं ते आपण फाइंड केलं. आता आपण एक सिंपल इथं टेबल बनवूया. x हा x काय तुमचा रँडम व्हेरिएबल आहे. ठीक आहे. तो काय 0 1 आणि 2 आणि इथं आपण काय करूया टोटल. ते टोटल कशासाठी घ्यायची आता मी तुम्हाला दाखवतो का घेतो आपण. मग आता इथं मी खाली प्रोबॅबिलिटी ऑफ x घेतो. ठीक आहे. एक टेबल छोटासा तयार करणार प्रोबॅबिलिटी ऑफ x म्हणजे आता इथं प्रोबॅबिलिटी ऑफ 0 किती येणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ 0 ते आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची. प्रोबॅबिलिटी ऑफ 0 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 0 म्हणजे इथं काय प्रोबॅबिलिटी ऑफ 0 c च्या ठिकाणी किती पुट करणार मी c च्या ठिकाणी इथे किती पुट करणार 1/3. ठीक आहे. दिस 3 × 1/3 क्यूब which is equal to this 3 × 1/27 which is equal to 3/27. Okay. Which is nothing but our 3/27. Here is 3/27. Okay. Now this probability of 1 म्हणजे हा एक रँडम व्हेरिएबल आणि इथं खाली काय इथं वरती रँडम व्हेरिएबल आहे आणि इथं ह्याच्या काय तुमच्या प्रोबॅबिलिटी येतात. मग प्रोबॅबिलिटी ऑफ 1 c च्या ठिकाणी किती पुट करणार आहे मी 1/3. नाउ दिस 4/4 × 1/3 minus this 10 × 1/3 square is nothing but 1/9. ओके. म्हणजे इथे किती येणार आहे 4/3 minus 10/9. एलसीएम काढावं लागेल मला. एलसीएम म्हणजे इथं वरती 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल खाली पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल त्यावेळेस तुमचा बेस सेम होतोय. वरती 3 ने मल्टिप्लाय केल्यावर इथे किती येतं 12 which is nothing but 12 minus 10 divided by 9 which is equal to 2/9. Here is 2/9. ओके. आता शेवटीला इथं प्रोबॅबिलिटी ऑफ 2 रँडम व्हेरिएबल 2 आहे इथे त्याची प्रोबॅबिलिटी ऑफ 2 लिहिणार आहे आपण. मग ते आपण प्रोबॅबिलिटी ऑफ 2 कशी कॅल्क्युलेट करणार आहे आपण जिथे जिथे तुम्हाला c दिसते तिथे किती पुट करणार तुम्ही 1/3 म्हणजे इथं 5 × 1/3 -1 5/3 -1 which is equal to ह्याचा एलसीएम काढावं लागेल मला 5 - 3 divided by 3 which is equal to 2/3. Here is 2/3. म्हणजे हे तुमचे रँडम व्हेरिएबल झाले आणि ह्या तुमच्या प्रोबॅबिलिटीज झाल्या. ठीक आहे. ह्या तुमच्या काय झाल्या प्रोबॅबिलिटीज झाल्या. ह्या सगळ्यांची जेव्हा तुम्ही बेरीज करताय तेव्हा तुम्हाला टोटल प्रोबॅबिलिटी किती भेटायला पाहिजे 1 भेटायला पाहिजे. ते तुम्ही करू शकता. सिंपल आहे एकदम. बघा आपल्याला भेटतंय का ते बघूया. तिथं पहिली प्रोबॅबिलिटी काय आहे तुमची 3/27 प्लस ह्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 2/9 ह्याची प्रोबॅबिलिटी किती आहे प्लस 2/3. ठीक आहे. मग आता ह्याचा बेस 27 आहे ह्याचा 9 आहे ह्याचा 3 आहे. सगळ्यांचा बेस आपण 1 करून घेऊया किंवा ह्याला असं लिहू शकतो 3/27 इज नथिंग बट 1/9 प्लस 2/9 प्लस 2/3. ओके. ह्या दोघांचा बेस सेम आहे ह्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल
मग काय येईल आपला 1 + 2 इज नथिंग बट 3/9 प्लस 2/3. ह्याला भाग जाऊ शकतो 1/3 विच इज नथिंग बट 1/3 प्लस 2/3. बेस सेम आहे म्हणजे याची बेरीज किती येणार 3/3 विच इज नथिंग बट 1. म्हणजे तुमची सम किती येते इथं 1. सॅटिस्फाय होते ही कंडिशन. ही दरवेळेस ही कंडिशन तुमची सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मग त्यानंतर आपण काय करणार आहे आता पहिली कंडिशन सॉल्व्ह झाल्यानंतर आता आपल्याला दुसरा त्यांनी आपल्याला गोष्ट विचारली आहे. दुसरी गोष्ट त्यांनी काय विचारली आपल्याला की तुम्हाला ह्या दोन्ही रेंज मधली प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तुम्हाला काय करायचंय त्या दोन्ही रेंज मधली प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. मग ती आपण कशी फाइंड करणार आहे आता ओके ती आपल्याला बघायचं. आता दुसरा आकडा त्यांनी विचारलाय आपल्याला काय 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 येतोय तो ते बघूयात आपण कशी कॅल्क्युलेट करायची त्याला. नाउ सी हियर हाऊ टू कॅल्क्युलेट दिस. Second option is there. Which one? Probability of 0 less than x less than or equal to 2 which is nothing but. ह्यांनी काय विचारलं 0 पेक्षा मोठी आणि 2 आणि 2 पेक्षा जास्त. 0 पेक्षा मोठी म्हणजे 0 सोडून देणार आणि 2 आणि 2 पेक्षा बारकी म्हणजे त्याच्यामध्ये 2 येणार. मग 0 पेक्षा मोठी म्हणजे कुठला आकडा आहे 1 आणि 2 आणि 2 पेक्षा लहान म्हणजे काय 2. म्हणजे कुठल्या कुठल्या प्रोबॅबिलिटीची बेरीज probability of 1 plus probability of 2 which is nothing but we know that the probability of 1 is 2/9 plus probability of 2 is 2/3. ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज करण्यासाठी मला काय करावं लागेल ह्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला. 2 प्लस इथं 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 6 डिवाइडेड बाय 9 विच इज इक्वल टू 8/9. म्हणजे ही काय आली बघा तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ 0 less than x less than or equal to 2 is nothing but our 8/9 which is very simple. बघा आता ही 8/9 जर तुम्ही ह्याला भाग घातला तर ह्याची बेरीज ह्याची सुद्धा प्रोबॅबिलिटी काय येते 1 पेक्षा लहान येते आणि 0 पेक्षा मोठी येते. प्रत्येक कंडिशन मध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये अशी जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच आपण म्हणतो की ते आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. ओके आय थिंक यू हॅव नो डाऊट रिगार्डिंग विथ दिस एक्झाम्पल. ओके वी विल सॉल्व वन मोर एक्झाम्पल. नाउ दिस इज आवर सेकंड एक्झाम्पल ऑन basis of probability and statistics. Now this is our second example on the probability is nothing but finding the value of k. Probability find करायची त्याचा आपलं दुसरं एक्झाम्पल आहे. मग आता काय आहे बघा त्यांनी काय दिले a random variable x has following distribution. x काय तुमचा 1 पासून स्टार्ट होतो आणि कुठपर्यंत आहे 7 पासून. ठीक आहे. आणि त्याची प्रोबॅबिलिटी काय दिली 1 ची 1k आहे 2 ची 2k 3 ची 3k 4 ची k² 5 ची k² प्लस k 6 ची 2k² आणि 7 ची 4k². अशी तुम्हाला प्रोबॅबिलिटी दिली आहे त्यांनी. ओके आणि त्याच्यानुसार त्यांनी काय विचारले पहिल्यांदा k ची प्रोबॅबिलिटी k ची व्हॅल्यू फाइंड करा. दुसरी प्रोबॅबिलिटी 5 पेक्षा जास्तची प्रोबॅबिलिटी आणि तिसरी प्रोबॅबिलिटी 3 आणि 3 पेक्षा कमी. ठीक आहे बघूयात आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. त्याच्या आधी हे काय बघा आता 1 2 3 4 5 6 आणि 7 एकूण रँडम व्हेरिएबल किती तुमचे 7 म्हणजे फायनाइट आहे. मग कुठल्या डिस्ट्रीब्युशनचा वापर करणार आपण डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा. डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला दोन गोष्टी माहिती आहेत समेशन ऑफ पी आय इज इक्वल टू 1 आणि प्रोबॅबिलिटी काय असते तुमची कधी पण 0 पेक्षा 0 आणि 0 पेक्षा मोठी आणि 1 आणि 1 पेक्षा लहान असते. ह्या दोन कंडिशनचा वापर करायचा कधी जेव्हा तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. जेव्हा तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड करायची तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आकडा काय तुम्हाला माहिती आहे की ही फर्स्ट. ठीक आहे समेशन ओव्हर पी आय इज इक्वल टू 1. ठीक आहे समेशन ओव्हर पी आय इज इक्वल टू 1 म्हणजे सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज किती येते तुमची 1. मग ती काय काय probability of 1 plus probability of 2 plus probability of 3 plus probability of 4 plus probability of 5 plus probability of 6 plus probability of 7 is equal to 1. ठीक है. Now we know that the probability of 1 is k plus this 2k plus 3k plus k square plus this k square plus k plus 2k square plus 4k square which is equal to 1. Okay. K च्या टर्म बघा k here is also k. Okay and here is k square k square k square k square. Okay. Now this is nothing but k square k square k square k square. 4 plus 2 6 6 plus 1 7 7 plus 1 8 k square. Now this 1 2 3 plus 3 6 6 plus 1 7. ओके दिस 7k आणि RHS ला एकच कॉन्स्टंट आहे तो इकडे आल्यावर काय होणार आहे -1 which is equal to 0. आता हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण जेव्हा सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ह्याचे किती व्हॅल्यू भेटतात एकूण 2. जेव्हा तुम्ही ह्या दोन्ही व्हॅल्यू म्हणजे k ची व्हॅल्यू फाइंड कराल तेव्हा तुम्हाला k च्या दोन व्हॅल्यू भेटतील. k is equal to
1/8 आणि k इज इक्वल टू -1. पहिला चॅप्टर जो आपण बघितला होता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, त्याच्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बघितलं होतं. म्हणजे सीएफ फाइंड करताना डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 2, 3, 4 पर्यंत असेल तेव्हा कसं फाइंड करायचं सगळं सांगितलंय मी तुम्हाला, कसं फाइंड करायचं. त्याच पद्धतीचा वापर करून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, मग त्याचा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा वापर करून आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्यात, k इज इक्वल टू 1/8 आणि k इज इक्वल टू -1. आणि ह्याचाच वापर करणार आहेत आपण. बघा, समजा ह्या दोन्हीतली कुठली व्हॅल्यू घ्यायची. समजा k ची व्हॅल्यू मी -1 घेतली. k ची व्हॅल्यू जर मी -1 घेतली, मग प्रोबॅबिलिटी ऑफ 1 किती येणार इथं -1. मग प्रोबॅबिलिटी तुमची निगेटिव्ह असते का कधी? नाही. म्हणून मी k ची व्हॅल्यू काय करणार, रिजेक्ट करणार. आणि k ची व्हॅल्यू काय येते माझी k/1/8. देअरफॉर k इज इक्वल टू 1/8. ठीक आहे, k ची व्हॅल्यू तुमची काय आली 1/8. मग आता मी ह्याचाच वापर करणार आणि एक सिंपल हा जसा टेबल आहे इकडच्या बाजूला तसा पलीकडे टेबल करणार. ते काय, फक्त k ची व्हॅल्यू पुट करून. समजा मी इथे तुमचे रँडम व्हेरिएबल काय काय 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. ओके, and here is our probability of x. k च्या ठिकाणी काय पुट करणार आहे 1/8. 1/8. here is 2/8. now for 3/8. here is 1/64. कारण की k चा स्क्वेअर होणार आहे, किती येणार आहे 64. आता इथं दोघांची बेरीज करावी लागणार आहे मला. इथे किती येणार आहे 1/64 प्लस 1/8. ओके, ह्या दोघांची बेरीज करताना इथे एलसीएम काढावं लागेल. इथे एलसीएम म्हणजे वरती 8 ने गुणावं लागेल, खाली पण 8 ने गुणावं लागेल. म्हणजे इथे किती येणार आहे 9/64. 6 ची किती आहे 2k² इज नथिंग बट 2/64. आणि हिअर इज फॉर दिस 4/64. ठीक आहे, आता आपला एक सिंपल टेबल तयार झाला. आपला एकदम सिंपल टेबल आहे. आता मला पुढे काय करायचंय, पहिली व्हॅल्यू तर मी फाइंड केली. आता दुसरा फाइंड करायचंय मला सेकंड वन, प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 5. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू विचारलं असतं तर 5 सुद्धा इन्क्लूड केलं असतं, पण ग्रेटर दॅन 5 म्हणते 5 पेक्षा मोठं. मग 5 पेक्षा मोठं काय काय दिसतं इथं मला 6 आणि 7. ह्याची मला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची, विच इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ 6 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 7, which is equal to, we know that the probability of 6 is here 2/64 plus probability of 7 is 4/64, which is equal to दोघांचा बेस सेम आहे, डायरेक्टली बेरीज होणार. किती आहे ना 6/64. दिस इज आवर प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 5. इट्स व्हेरी सिंपल. बघा तुम्ही भाग घालून बघा तुमची प्रोबॅबिलिटी ह्या कंडिशन मध्ये सॅटिस्फाय होते. बघा तुम्ही ती प्रोबॅबिलिटीचा आन्सर येते का. थर्ड वन काय फाइंड करायचंय, प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 3. 3 किंवा 3 आणि 3 पेक्षा कमी. 3 आणि 3 पेक्षा कमी म्हणजे काय 3 हे आणि हे तिघांची बेरीज काय प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3, विच इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ 1/8 प्लस 2/8 प्लस 3/8. तिघांचा बेस सेम आहे, डायरेक्टली बेरीज होणार. म्हणजे किती 3 आणि 2 5, 5 आणि 6, 6/8. बघा ही सुद्धा ते आपली दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय probability distribution ची. Okay, very simple examples are there on this chapter, on this video, on this article. So please try to understand this. व्यवस्थित बघा, व्हिडिओ मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारू शकता काही सुद्धा. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.